अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा शुक्रवार। खरं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, आपल्या घरामध्ये असलेले जे काही दारिद्र्य आहे या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही जितके जास्त उपाय कराल हे सगळेच उपाय अत्यंत प्रभावी असतात। बघा असंख्य लोक जे आहेत ते शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीचे व्रत, वैकल्य, पूजा, उपासना, पाठ अशा अनेक शुभ गोष्टी ज्या आहेत त्या करत असतात। कारण या दिवशी माता लक्ष्मीला जर तुम्ही प्रसन्न केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक चणचण तुम्हाला कधीही भासणार नाही। माता लक्ष्मी जर आपल्या घराकडे या दिवशी आकर्षित झाली तर तुमच्या घरामध्ये चारही दिशांनी, चारही बाजूनी सदैव सुख, समृद्धी, पैसा, वैभव, ऐश्वर्य हे सगळं भरभरून येत राहील। म्हणून शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी बघा विशेष महत्त्वाचा असतो। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारचा एक उपाय सांगणार आहे। फक्त एक शुक्रवार ही एक वस्तू दिव्यात घाला, पुढचा शुक्रवार येण्या अगोदर कितीही कठीण असणारं काम झालंच म्हणून समजा। एक शुक्रवार हा उपाय करून बघा, पुढचा शुक्रवार येण्याच्या आत तुम्हाला या उपायाने किती लाभ होतो ते मला नक्की कळवा। ज्यांच्याही आयुष्यामध्ये खूपच दारिद्र्य आहे, काही केल्या इच्छित मनोकामना पूर्ण होत नाहीत, अडलेली कामे मार्गी लागत नाहीत, कितीही काही केलं तरी समस्या सुटत नाहीयेत, कर्ज खूप जास्त झालेलं आहे, घरामध्ये पैसा स्थिर राहत नाही, पैसा येतो पण तो टिकतच नाही, बऱ्याच वेळा खूप कष्ट करूनही घरामध्ये पैसाच येत नाही, असं काहीही तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर तुम्ही फक्त एक शुक्रवार हा उपाय करा। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा हा उपाय आपल्याला सायंकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान करायचा आहे, जास्तीत जास्त 8:30, कारण ही जी वेळ आहे ती साक्षात लक्ष्मी येण्याची वेळ असते। या वेळामध्ये माता लक्ष्मी ही आपल्या उंबरठ्यापर्यंत आलेली असते आणि या वेळात जर आपण घरामध्ये काही उपाय सेवा केला तर उंबरठ्यापर्यंत आलेली माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि या शुक्रवारच्या दिवशी जर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आली तर ती अखंड रूपाने स्थिर होते। आता काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। समजा तुम्ही सकाळपासून एखादा दिवा लावलेला असेल म्हणजे ऑब्वियसली आपल्या देवघरात एक दिवा पेटताच असतो, याच्या व्यतिरिक्त हा दुसरा दिवा लावायचा आहे। शक्यतो कणकेचा दिवा बनवा आणि तो ठेवा, कारण कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो। जर येत नसेल, जमत नसेल, मातीची पंटी घेतली तरीही चालेल किंवा तुमच्या घरामध्ये जो कुठला दिवा असेल तो दिवा घेतला तरीही चालेल। 2 वातींची करून एक वात तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे। थोडंसं तेल किंवा तूप जे असतं आपल्या घरामध्ये, हे शुद्ध तुम्हाला गाईचं वगैरे तूप असेल तर ते तूप तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे। याच्यानंतर या दिव्याला हळद कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि 5 बोटं तुम्हाला हळद कुंकवाची लावायची आहेत। हा आपल्या इच्छापूर्तीचा दिवा आहे, हा आपल्या संकल्पाचा किंवा हा माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा दिवा आहे। त्यामुळे याला एक स्वस्तिक आणि 5 बोटं हळदी कुंकवाची लावायची आहेत, कारण हळद कुंकू हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। हा दिवा तुम्हाला तुमच्याच देवघरामध्येच प्रज्वलित करायचा आहे। जो मेन दिवा लावलेला आहे त्याच्या बाजूला लावला तरीही चालेल किंवा मग तुमच्या घरातील ईशान्य वगैरे कोपऱ्याला लावला तरीही चालेल, कारण ती दिशा, तो जो कोपरा आहे तो देखील माता लक्ष्मीचीच ती दिशा मानली जाते। ठीक आहे, सगळ्यात अगोदर काय करायचं, दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची, एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घालायचे आणि त्याच्यावरती हा दिवा जो आहे तो देवघरामध्ये ठेवून द्यायचा। बघा कुठलाही दिवा असेल, आपण रोज जरी जो दिवा आपण देवघरामध्ये लावतो तर त्याच्या खाली काहीतरी आसन असावं। असं म्हटलं जातं की दिव्याच्या खाली जर आसन नसेल तर आपली जी काही सेवा असेल ती सिद्ध होत नाही किंवा भूमिमाता, आपली जी पृथ्वी माता असते तिला त्याचा चटका लागतो आणि त्याचा त्रास पुढे आपल्याला होतो। त्यामुळे कधीही दिवा लावत असताना त्याच्या खाली एक आसन असावं। ठीक आहे,
म्हणून थोडेसे वाटीमध्ये तांदूळ घालायचे आणि याच्यावरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आता याच्यानंतर काय करायचं, ते एक वाटी घ्यायची, छोटीशी एक वाटी घ्या आणि त्या वाटीमध्ये मोजून तुम्हाला 7 अख्खे तांदूळ घालायचे. बासमती तांदूळ असतील तर आवर्जून घाला. समजा बासमती तांदूळ नसेल, तुमच्या घरातील जे तांदूळ असतील ते घ्या, पण तो तांदूळ तुटलेला नसावा, व्यवस्थित अख्खा असणारा असे 7 तांदळाचे फक्त दाणे घ्यायचे. आणि या 7 तांदळाच्या दाण्यावरती तुम्हाला अगदी चिमूटभर वेलचीची पूड घालायची आहे. बघा, वेलची, हिरवा वेलदोडा, इलायची ज्याला म्हणतो, तर हे जे दाणे असतात ते कुटा थोडेसे, म्हणजे थोडंसं खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरला, आणि त्याची छोटीशी जी पूड तयार होईल ती तुम्हाला त्या 7 दाण्यांवरती घालायची आहे. आणि सोबत तुम्हाला थोडीशी दालचिनीची पूडही घालायची आहे. 7 अख्ख्या तांदळाचे दाणे घेतलेले ते उजव्या हातामध्ये असे घ्यायचे. त्याच्यावरती एक किंचित तुम्हाला हिरव्या वेलचीची पूड घालायची आहे आणि किंचित तुम्हाला दालचिनीची पूड घालायची आहे, जेणेकरून या दोनही वेलचीचा आणि दालचिनीचा सुगंध अगदी तुम्ही याच्यावरती घातल्याबरोबर तो सगळीकडे पसरला पाहिजे. बघा, माता लक्ष्मीला दालचिनी, हिरवी वेलची असेल, लवंग असेल, हे अत्यंत प्रिय आहे, ज्याच्या सुगंधाने ती त्या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने पण प्रसन्न होत असते आणि आपली जी काही सेवा असेल ती स्वीकारत असते. म्हणून तुम्हाला या शुक्रवारच्या दिवशी वेलचीची आणि दालचिनीची चिमूटभर पूड त्या दाण्यांवरती घालायची आहे. आणि दुसरा म्हणजे डावा हात त्याच्यावरती असं ठेवून तुम्हाला संपूर्ण त्या दाण्यांना तुम्हाला हे असं लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, पूर्ण दाण्यांमध्ये ते गेलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ते एकत्रित करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, तर जी वाटी आपण घेतलेली आहे त्या वाटीमध्ये ही 7ही तांदळाचे दाणे ठेवायचे. एक दाणा, फक्त एकच दाणा उचलायचा, तो उजव्या हातामध्ये असा ठेवायचा. नमस्ते सु महामाई श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते, हा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा. आणि त्यानंतर मंत्र म्हणजे संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. लक्षात ठेवा, संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम फक्त 3 ते 4 मिनिटं लागतील. आणि तो दाणा जो आहे, तो तांदळाचा दाणा तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचा आहे. पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा, पुन्हा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि तोही दाणा तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचा आहे. असे 7 दाणे तुम्हाला एक एक वेळा, म्हणजे 7 वेळा महालक्ष्मी अष्टकम, 7 वेळा इच्छित मनोकामना व्यक्त करत एक करत तुम्हाला तो जो दाणा आहे तो त्या दिव्यामध्ये घालायचा आहे. त्याच्यानंतर या दिव्याला तुम्हाला अगरबत्ती ओवाळायची आहे. थोडं कापूर पेटून कापरामध्ये थोड्याशा लवंगा घाला 2-4 आणि त्याचा धूर तुम्हाला त्या दिव्याला अर्पण करायचा आहे. यानंतर हा जो दिवा आहे तो रात्रभर तुम्हाला पेटता म्हणजे प्रज्वलितच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही उठाल, स्वच्छ स्नान वगैरे कराल, तेव्हा बघा दिवा विझलेलाच असेल, कारण रात्रभर पेटत राहील इतकंच तेल घाला. दुसऱ्या दिवशी जेव्हा हा दिवा विझलेला असेल तेव्हा दिव्याखाली ठेवलेले जे तांदूळ असतील, हे तांदूळ तुम्ही पक्षांना खायला घालू शकतात किंवा तुमचा जो तांदळाचा साठा असतो त्या तांदळाच्या साठ्यात ठेवला तरीही चालेल. आणि दिव्यामध्ये घातलेले ज्या अख्ख्या 7 अक्षदा होत्या, ज्या आपण अभिमंत्रित केलेल्या अख्ख्या 7 अक्षदा होत्या, त्या 7ही अक्षदा तुम्हाला त्या दिव्यातून बाहेर काढायच्या आहेत. बघा, अक्षदा व्यवस्थित तशाच असतील, त्या फक्त दिव्यातून त्या तेलातून थोड्याशा तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत. यातील 4 अक्षदा, 4 तांदळाचे जे दाणे आहेत जे रात्रभर आपण अभिमंत्रित केले होते त्या दिव्यामध्ये, हे तुम्हाला घराच्या 4 दिशांना, म्हणजे घराच्या आतील जे 4 कोपरे असतात तर त्या 4 कोपऱ्यांना तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर 5वा जो तांदळाचा दाणा आहे हा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर, म्हणजे उंबरठ्याच्या समोर, उंबरठ्याच्या वरतीही ठेवला तरी चालेल. 5वा दाणा हा उंबरठ्यावरती ठेवायचा आहे, जिथे माता लक्ष्मीचं आसन म्हटलं जातं. ठीक आहे. यानंतर 6वा दाणा जो आहे तो तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे, जिथे तुम्ही धन, संपत्ती, पैसा, नाणं जे काही आपण ठेवतो तर त्या तिजोरीमध्ये 6वा दाणा ठेवायचा आहे. आणि 7वा जो शेवटचा उरलेला दाणा आहे हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेले जे अन्नधान्याचा साठा असेल, जे तुम्ही नेहमी तांदूळ साठवणुकीचं ठेवता, तर त्या तांदळामध्ये तुम्हाला हा 7वा दाणा घालायचा आहे. बघा, हा उपाय केल्यानंतर चहूबाजूने तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल. तुमच्या घरामध्ये असलेली आर्थिक तंगी कुठेतरी कमी होत जाईल. कुठली बाधा, वाईट शक्ती तुमच्या घरात वास करत असेल तर त्या वाईट शक्तीचा नाश होईल. तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने माता लक्ष्मी जी आहे ती स्थिर होईल. शुक्रवारी केलेला हा उपाय आर्थिक प्रगतीसाठी, धनवृद्धी होण्यासाठी बघा विशेष महत्त्वाचा आहे.
सगळ्यांना सांगेल की आजच्या दिवशी हा उपाय नक्कीच करा. पुढचा शुक्रवार येण्या अगोदर तुमचे असंख्य प्रश्न सुटतील आणि प्रत्येक काम जे आहे ते मार्गी लागेल. वाटलं तर तुम्ही पुढच्या शुक्रवारीही करा किंवा त्याच्या पुढच्या शुक्रवारीही केला तरीही चालेल. बघा, जेव्हा तुम्ही हे तांदळाचे दाणे घ्याल, त्याच्यामध्ये जेव्हा वेलची आणि त्याच्यामध्ये जेव्हा लवंगाचे पूड टाकाल, याच्या सुगंधाने त्या क्षणात माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल. जेव्हा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणत, जे माता लक्ष्मीचं सिद्ध मंत्र आहे ते म्हणत, इच्छित मनोकामना व्यक्त करत अभिमंत्रित केलेला हा दाणा जेव्हा तुम्ही त्या दिव्याच्या तेलात म्हणजे त्या दिव्यामध्ये घालाल, तेव्हा लक्षात घ्या त्यासोबत माता लक्ष्मीही तुमच्याकडे प्रसन्न होईल. माता लक्ष्मीही तुमच्याकडे खेचली जाईल आणि त्यावेळेस तुम्ही जी इच्छा व्यक्त करत असाल ती इच्छा कितीही कठीण असो, माता लक्ष्मी त्या इच्छेला तथास्तु म्हणत राहील, ज्यामुळे तुमची आडलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. जेव्हा रात्रभर अभिमंत्रित केलेले हे तांदूळ तुम्ही दुसऱ्या दिवशी घरातल्या चारही कोपऱ्यांना टाकाल, तेव्हा चहू बाजूने तुमच्या घरामध्ये पैसा, धन, संपत्ती, लक्ष्मी यांची कृपा होईल. आणि जेव्हा उंबरठ्यावर जे माता लक्ष्मीचं आसन आहे तिथे जेव्हा तुम्ही हा दाणा ठेवाल, तेव्हा तिथली लक्ष्मी ही स्थिर होईल. तांदळामध्ये हा दाणा टाकाल म्हणजे साठवणुकीच्या, तेव्हा आपल्या स्वयंपाकघरात असलेली आपली जी माता लक्ष्मी असते, तर ही माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सदैव धनधान्य पुरवत राहील. कधीही धनधान्याची कमतरता पडणार नाही. जेव्हा तुम्ही तिजोरीमध्ये हा एक दाणा ठेवाल, तेव्हा लक्षात घ्या तुमची तिजोरी नेहमी भरभरून राहील, तिजोरीमध्ये नेहमी वृद्धी होत राहील, पैसा जो आहे तो वाढत राहील, खर्च खूप कमी होत राहील. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.